नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. नवीन दिवस आणि नवीन सुरुवात. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये. आता मला बनवायचे आहे नाश्ता आणि नाश्त्यासाठी मी आज बनवणार आहे कांदे पोहे. खूप दिवस झाले कांदे पोहे बनवलेच नव्हते. रोजचा आमचा नाश्ता असा ठरला होता की चहा सोबत खारी बटर टोस्ट हेच खात होतो, म्हणून विचार केला की आज आपण कांदे पोहे बनवूया. काल मी उपमा बनवला होता. तर डेली रुटीनला माझ्या सुरुवात झालेली आहे. कालच आम्ही दादरवरून जाऊन आलेलो आहोत. थोडीफार शॉपिंग केलेली आहे दादरमधून सुद्धा. छान छान वस्तू होत्या, तर मग थोडा घेतलं गणपतीसाठी. कापडमधून पण काही गोष्टी घेतल्या आणि काही दादरमधून सुद्धा घेतलेल्या आहेत. काय घेतलेले आहेत ते कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आता पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवणार आहे की काय काय घेतलेलं आहे ते. कारण की आता प्लीज जाणार आहे गावातल्या घरी, आमचा गावातल्या घरी गणपती असतो, तर त्याच्यासाठी थोड्याशा वस्तू घेतलेल्या आहेत आम्ही. तर तुम्हाला दाखवतो काय काय घेतलेलं आहे ते. तर चला पटकन नाश्ता बनवते आणि मग मला सामान दाखवते काय आहे ते. कांदे पोहे रेडी आहेत. त्याच्यावर मस्त बारीक शेव आणलेली आहे. आम्हाला कांदे पोह्यांवर लिंब आणि अशी बारीक शेव टाकून खायला खूप जास्त आवडतं. तुम्ही कांदे पोह्यांसोबत वरती काय टाकता मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता नाश्ता करतो पटकन. तर आता तुम्हाला दाखवते आमची शॉपिंग. तर या माळ्या घेतलेल्या आहेत आम्ही 2 दरवाजाला लावण्यासाठी. छान आहे, एकदम नाजूकशीच फुलं आहेत आणि मला आवडली. मोठी पण होती, पण मला हे जी छोटी छोटी फुलं आहेत ना ती मला खूप जास्त आवडली. जरा नाजूकचं काम छान वाटतंय बघायला पण, आणि दरवाजाला साईडला लावायला पण छान आहे. तर प्रीता पण हे कितीला घेतली? ही 250 ला जोडी मिळाली एक. काही ठिकाणी 350 पण होते ना. 350 डिझाईन वरती आहे. फुलं कशी आहेत, साधी पण होते, 100 ला पण मिळणारे होते. मोठी मोठी पण होती, पण आम्हाला ही अशी बारीकी जी फुलं होती ना ती आवडली, मग ही घेतली. तर 2 जोड्या घेतल्या होत्या. का अर्ध सामान मी आईला पण घेतलं होतं, तर ते तिकडे तिला देऊन आले, कालच येतानाच देऊन आले. आणि आता हे गावातल्या घरी घेतलेलं आहे, ते तो आता चाललाय. तर हे एक घेतलेलं आहे. प्लस ही जी कंठी ना, ते बोलतो कंठी म्हणतात, कंठीच म्हणतात ना, गणपती बाप्पासाठी कंठी घेतली. आम्हाला आवडली, छान वाटते. आणि हे गोंडा आहे ना रेड कलरचा, तो छानच वाटतो. म्हणजे गणपतीच्या गळ्यामध्ये ही कंठी खूप छान वाटेल. मी तुम्हाला दाखवलं होतं कालच्या ब्लॉग मध्ये. खूप साऱ्या कंठ्यांचे ऑप्शन्स होते, छान छान होते. चूज करणं कठीण होतं, पण फायनली आम्हा दोघांनाही ही आवडली. है ना, छान आहे ना, मस्त. आणि मोत्यांची माळ आहे. मेन म्हणजे मला रेड कलरचे हे जे गोंडे आहेत ते खूप जास्त आवडले. तर छान आहे. ही एक घेतलेली आहे. आणि अर्ध मी क्रॉफर्ड मधून सामान घेतलं होतं. आणि इकडे दादरावरून मला ही चप्पल आवडली. तशी मला घ्यायचीच होती ही चप्पल. तर ही दादरवरून चप्पल मी घेतलेली आहे. मला आवडली चप्पल, मस्त आहे. हे जे वरचं लेस आहे ना ते मला खूप जास्त आवडले. वेगवेगळे कलरचं आहे, म्हणजे अशी मॅचिंग होईल कुठल्या पण आपल्या ड्रेसवर जीन्सवर, म्हणून ही चप्पल घेतलेली आहे. हिल्स जास्त नाहीये, मला जास्त हिल्सवाला नाही आवडत चप्पला, पण ही छान आहे, कम्फर्टेबल आणि सॉफ्ट आहे. तर ही चप्पल मला किती 450 ला मिळाली. मस्त आहे. मग मी ही घेऊन टाकली. ही एक घेतली आणि दाखवते मी तुम्हाला. हे एक घेतले. तर हे एक कानातल्यांचं जोड घेतलेलं आहे मी. कितीला मिळालं असेल मला सांगा कमेंट सेक्शन. मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ह्याची प्राइस. तर हे छान मिळाले मला. तर मी हे एक घेतले. आणि नंतर त्या मी एक शॉपमध्ये गेले होते, तिथे मस्त मस्त डिझाईनचे मंगळसूत्र वगैरे होते. जयश्री कलेक्शन. एकदम शॉप आहे, छान आहे. पण तिथून हे मंगळसूत्र घेतलंय मी. मस्त आहे, एकदम नाजूकच आहे. डायमंडवाला घेतलेला आहे, म्हणजे रेग्युलरला वगैरे किंवा जीन्सवर साडीवर हा असा तुम्हाला घालता येईल, म्हणून मी हा असा घेतलेला आहे. छान मिळाला मला. तर अशी होती आमची खरेदी. थोडीशी शॉपिंग केलेली आहे मी. आणि आता चालू आहे माझी जेवणाची तयारी. शोले कुकरला लावले होते, ते कुकरमधून काढते आता. त्याला आज डब्याला शोलेची भाजी देणार आहे अशी. आता कुकर पहिले मला हवं आहे, कुकरमध्ये दुसरी भाजी लावायची आहे मला. म्हणजे पप्पांनी दिलेलं मला दुध्या, आमच्या शेतावरचं दुध्या आहे, मस्त त्याला कापलंय. आणि त्याच्यामध्ये आज मी टाकणार आहे डाळ आणि दुध्या, आणि अशी डाळ टाकून अशी भाजी करणार आहे मस्त. तर हे कुकरलाच लावते की पटकन होईल. त्यासाठी पहिले कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतलं एका साईडला मी. आणि ही चणा डाळ आहे, तिला रात्री मी भिजत घातली होती, मस्त फुगले ती आता. मग दुध्या आणि चणा डाळाची भाजी करणार आहे. त्या कुकरमध्ये कांदा टोमॅटो असं शिजून घेईल, त्याच्यामध्ये मीठ मसाला वगैरे टाकेन आणि मग हा दुध्या टाकायचा. 2 किंवा 3 शिट्या घ्यायचा आणि मग आपली दुध्या आणि डाळची भाजी रेडी झालेली आहे.
तर आमच्याकडे अशी बनवतात. जर कडधान्य वगैरे कंटाळा आला असेल खाऊन तर ही पटकन होणारी भाजी आहे, मस्त लागते. ऑलरेडी त्याला डब्याला शोले बनवणार आहे, म्हणून आता खायला म्हणजे जेवायला ही भाजी बनवणार आहे आणि डब्याला ही भाजी. तर असं चालू आहे तर किचनमध्ये माझं काम. तेल तापत ठेवते, गॅस चालू आहे माझा. तर कांदा टोमॅटो शिजलेला आहे, तर त्याच्यामध्ये दूध आणि डाळ टाकते. मीठ सुद्धा टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे आणि सगळं मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे पाणी. आपल्या अंदाजे मी 1 ग्लास पाणी टाकेन, कारण की दुधाला सुद्धा पाणी सुटतो. आपल्यावर आहे आपल्याला किती पाणी टाकायचं त्याच्यावर आहे. तुम्हाला जास्त पातळ हवे असेल थोडं जास्त पाणी टाका, पण थोडीशी अशी घट्टसर मस्त लागते. म्हणून 1 ग्लास पाणी सफिशियंट आणि 2-3 शिट्ट्या काढते की भाजी रेडी. आता एका साईडला कुकर झालेला आहे, भात सुद्धा झालेला आहे आणि आता दुसरी भाजी करायला घेते शोलेची. आणि या भाजीला कांदा एकदम बारीक लागतो, म्हणून चॉपिंग मशीनमधून कापलाय, नाहीतर मी असंच हातानेच कापते. पण या मशीनमधून मस्त एकदम बारीक फाईन होतो, म्हणून मी ह्याच्यामध्ये कापते. चला आपण पण एक ट्रान्झिशन करूया, भाजीला एका चुटकीमध्ये रेडी करूया. आणि आपली भाजी रेडी आहे शोलेची, गरमागरम एकदम. किती मजा येईल ना अशी एका चुटकीमध्ये भाजी झाली तर मजा असेल. तर अशी मस्त शोलेची भाजी रेडी आहे, गरम गरम मस्त. भाकरीसोबत तर अजूनच टेस्टी लागते. आणि थोडेसे शोले मी याच्यामध्ये चुरलेले आहेत, म्हणजे अजून ग्रेव्ही होते त्याची जाडसर. आणि बटाटा पण एक त्याच्यामध्ये चुरून टाकलेला आहे. तर गार करत ठेवते, त्याच्या टिफिनमध्ये भरते भाजी. आणि जेवण ऑलरेडी रेडी आहे. आणि काल मला आईने आलूवड्या दिल्या होत्या पाठवून, फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या मी. आता मस्त त्यांच्या वड्या पाडलेल्या आहेत मी, आणि आता त्यांना फ्राय करते मस्त. जेवणासोबत मस्त लागते. आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आलूवड्या फ्राय करते. तर या मंडळी जेवण रेडी आहे. भात भाजी दोन्ही भाज्या रेडी झाल्या आहेत आणि आपली आलूवडी मस्त झालेली आहे, कडक कडक. तर हे प्रीतचं ताट आहे, त्याला ऑफिसला जायचं आहे. डबासुद्धा त्याचा भरलेला आहे. मी इथे शोलेची भाजी दिलेली आहे. तर मंडळी आता आलेली आहे मी टेरेसवर. प्रीत ऑफिसला गेलेला आहे. 4 वाजता मस्त चहा वगैरे घेतला, थोडा योगा वगैरे केला आणि आता आले वरती जरा बाहेर. जरा बरं वाटतंय, सूर्यास्त व्हायला आलेला आहे, त्यामुळे थोडा थोडा अंधार पडत आहे, पण छान वाटते वरती आल्यानंतर. थोडी थोडी हवा येते मस्त आणि गरमासुद्धा होते मेन म्हणजे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. का या चॅनलवर अजून खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला मग आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.